क्रांती 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 बसवन क्रांती 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 बसवन क्रांती 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 बसवन क्रांती 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 बसवन क्रांती। शरणू शरणार्थी, मी रसिका धामणकर आपणा सर्वांचं नवरात्राच्या ह्या नवीन सत्रामध्ये मनपूर्वक स्वागत करते आणि आजपासून सुरू होणाऱ्या या शारदीय नवरात्राच्या सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा देते। नवरात्रामध्ये आपण देवीच्या विविध नवरूपांची पूजा करतो, आराधना करतो। देवी म्हणजे स्त्री आणि स्त्री म्हणजे देवी। स्त्री ही फक्त प्रेम, वात्सल्य, दया, माया, त्याग ह्याच गोष्टींचं प्रतीक नसून ती पराक्रम, वीरता, दृढता, खंबीरपणा, आत्मविश्वास ह्याही गोष्टींचं प्रतीक आहे। नवरात्रामध्ये आम्ही म्हणजे आपण 12व्या शतकामध्ये बसव युगामध्ये ज्या महाशरणींनी लिंगायत संस्कृतीला जगभर प्रसिद्ध करण्याचं कार्य केले, लिंगायत संस्कृतीचा, बसव तत्वाचा, महात्मा बसवेश्वरांच्या विचारांचा प्रचार केला आणि त्यांचं जतन केलं, अशा महाशरणींबद्दल आपण या नवरात्राच्या 9 दिवसांमध्ये जाणून घेणार आहोत। कारण मला कुठेतरी असं जाणवलं की महात्मा बसवेश्वर माहिती आहे सगळ्यांना, पण महात्मा बसवेश्वरांनंतर ज्या महाशरणींनी ही लिंगायत संस्कृती जोपासली, प्रतिकूल परिस्थितीमध्ये तिचं जतन केलं, ती सांभाळली, ती जगभरामध्ये प्रसार केला, तिचा प्रचार केला, अशा महाशरणींबद्दल मराठीमध्ये फार कमी लिखाण केलं गेलेलं आहे। अशा महाशरणींचा इतिहास फारसा लोकांना माहीत नाहीये। त्यामुळे आम्ही ठरवलं की या नवरात्रामध्ये अशाच महाशरणींबद्दल आपण त्यांच्याबद्दल जाणून घेऊया, त्यांचा इतिहास आपण जाणून घेऊया, त्यांचं चरित्र, त्यांचं कार्य आपण समजून घेऊया। तर आजच्या नवरात्राच्या या पहिल्या दिवशीची माळ मी अर्पण करते महागंगोत्री, महाशरणी, महायोगिनी अक्का नागांबिका ह्यांना। अक्का नागांबिका ह्या महात्मा बसवेश्वरांच्या थोरल्या भगिनी। त्या दोघांमध्ये जवळपास 8-10 वर्षाचं अंतर होतं। अक्का नागांबिका यांचा जन्म नागपंचमीच्या दिवशी झाला। कर्नाटकातील बिजापूर जिल्ह्यामधील बागेवाडी जे छोटं गाव होतं त्या ठिकाणी त्यांचा मादरस आणि मादलांबिका या उभयतांच्या पोटी त्यांचा जन्म झाला। अत्यंत सधन, सुसंस्कृत, सुशिक्षित कुटुंबामध्ये त्यांचं बालपण गेलेलं आहे। नागपंचमीच्या दिवशी त्यांचा जन्म झाला, त्यामुळे त्यांचं नाव नागाई ठेवण्यात आलं। नागाई ह्या नावासोबतच त्यांना नागांबिका, नागम्मा, नागलांबिका अशा विविध नावांनी सुद्धा त्यांना ओळखलं जात होतं आणि शेवटी त्या समस्त मानव जातीच्या आई झाल्या, समस्त मानव जातीच्या त्या अक्का झाल्या। महात्मा बसवेश्वर त्यांचा जन्म झाल्यानंतर अक्का नागम्मा आणि महात्मा बसवेश्वर ह्या दोघांमध्ये 8-10 वर्षाचं अंतर असल्यामुळे त्यांनी अगदी आईच्या मायेने त्यांची जपवणूक केली महात्मा बसवेश्वरांची। त्यांना कडेवर घेऊन त्या अगदी सतत त्यांना कडेवर घेऊन असायच्या। कर्नाटकातील ज्ञानेश्वर आणि मुक्ताई असं म्हणायला हरकत नाही त्या दोघांना, महात्मा बसवेश्वर आणि नागम्मा ह्यांच्याबद्दल। त्या बहीण भावांबद्दल मध्ये खूप प्रेम, त्यांच्या नात्यामध्ये अत्यंत दृढता होती। महात्मा बसवेश्वरांमधली चाणाक्ष बुद्धी, त्यांची जिज्ञासू वृत्ती, त्यांची चिकित्सक वृत्ती नागम्माने बालपणीच ओळखली होती। त्यांना हे लक्षात आलं होतं की हा माझा जो लहानगा भाऊ आहे हा पुढे जाऊन ह्याच्या हातून खूप मोठं कार्य होणार आहे। कारण असं म्हणतात की बाळाचे पाय हे पाळण्यात दिसतात। नागम्मा सुद्धा स्वतः चाणाक्ष बुद्धीच्या होत्या। त्यांना समाजात पसरलेला जातीभेद, वर्णभेद, लिंगभेद, दुर्बल घटकांवर होत असलेले अत्याचार त्यांना सहन होत नव्हते।
त्यांचं मन आतल्या आत विद्रोह करून उठायचं. त्यांच्या मनात असंख्य प्रश्न निर्माण व्हायचे. ते आईवडिलांना सुद्धा ह्याबद्दल प्रश्न विचारायचे, पण त्यांच्या प्रश्नांची उत्तरं आईवडिलांकडेही नव्हती आणि त्यांच्या आजूबाजूला असलेले जे विद्वान होते, जे पंडित होते मोठमोठाले, त्यांच्याकडे सुद्धा त्यांच्या प्रश्नांची उत्तरं नसायची. त्यांच्या प्रश्नांचं समाधानकारक उत्तर त्यांना कधीच मिळालं नाही. त्यामुळे त्यांचे जे प्रश्न होते ते सदैव अनुत्तरितच राहिलेत. तर अशी ही चाणाक्ष बुद्धीची, चिकित्सक वृत्तीची, जिज्ञासू वृत्तीची, प्रगल्भ विचारांची जी नागम्मा आहे ती हळूहळू मोठी होत गेली. त्या काळामध्ये बालविवाहाची प्रथा होती. लहानपणापासून जरी तिला ज्ञान लालसा होती, तिच्यामध्ये अग्रहारामधले पंडित तिचं ज्ञान बघून, तिचं वाचन बघून, तिचं संस्कृत मधलं ज्ञान बघून अवाक होत असत. ती स्वतंत्र विचाराची होती, ती सत्यवादी होती, ती धैर्यवान होती. पण तिला लग्न हा विषय काढला की ती थांबायची. त्यामुळे तिचं वय हळूहळू वाढत गेलं. म्हणजे त्या काळातल्या मानाने तिचं लग्न फार उशिरा झालं. 14-15व्या वर्षी जवळपास तिचं लग्न झालं. ती लग्नाला सतत नकार देत असल्यामुळे आई वडील सुद्धा काळजीत होते की हिच्यासाठी सुयोग्य, सुशील, हिच्या योग्यतेचा वर कुठून आणायचं. पण अचानक एक दिवस त्यांना मादलांबिकांचे जे लहान धाकटे भाऊ आहेत निळकंठ, त्यांचा मुलगा शिवदेव यांची आठवण झाली. आणि शिवदेव हा अत्यंत विद्वान, हुशार, सुशील, देखणा असा मुलगा होता आणि ज्याचं शिक्षण कुडल संगम येथे ईशान्य गुरूंच्या गृहकुलामध्ये झालेलं होतं त्यांचं शिक्षण. आणि त्याचा विचार येताच त्यांना असं वाटलं की आपल्या ह्या अनुरूप कन्येसाठी योग्य वर त्यांना मिळालेलं आहे. आणि नागम्माने सुद्धा शिवदेवासोबत लग्न करण्यास होकार दिला. अशा प्रकारे नागम्माचं शिवदेवासोबत लग्न झालं. आणि मामा घरी भाची दिल्यामुळे एक प्रकारे असं झालं की इंगळेश्वर हे जे नागम्माचं आजोळ होतं ते आता त्यांचं सासर झालं होतं. इंगळेश्वर आणि बागेवाडी ही दोन्ही गावं फार जवळजवळ आहेत. त्यामुळे तिथे नेहमी तिचं येणं जाणं सतत सुरू असायचं. कालांतराने मादलांबिका आजारी पडायला लागल्या. त्यांची सेवा शुश्रूषा करणं आणि वडिलांच्या घरी जे शिक्षण घ्यायला शिष्य येत होते त्या शिष्यांच्या राहण्या खाण्याची व्यवस्था बघणं, हे काम जे आधी मादलांबिका करायच्या ती सगळी जबाबदारी आता नागम्मावर येऊन पडली होती. अनेक जबाबदाऱ्या त्या एकाच वेळी पार पाडत होत्या. आपलं सासरही सांभाळत होत्या, माहेरी वडिलांना सुद्धा मदत करत होत्या, त्यांच्या शिक्षणगृहामध्ये जे शिष्य येत होते त्यांची व्यवस्था त्या बघत होत्या, आईची सुद्धा त्या सेवा करत होत्या. आणि सोबतच त्यांची योग साधना, त्यांचा योगाभ्यास, त्यांचं अध्ययन सुद्धा सुरू होतं. महान सिद्ध पुरुष रेवण सिद्धेश्वर यांच्यासोबत त्या नेहमी चर्चा करत असत वेगवेगळ्या विषयांवर. त्यांना त्या योगीराजांना तिचा अत्यंत अभिमान वाटत होता. नागम्माच्या विविध शंकांची निरसनं त्या महायोगी रेवण सिद्धेश्वर करत असत. या सगळ्या जबाबदाऱ्या पार करत करत महात्मा बसवेश्वर 8 वर्षाचे झाले. नागम्माच्या ह्या सगळ्या कामासोबत लहानग्या बसवेश्वराला सांभाळणं सुद्धा त्या सतत करत होत्या. आणि महात्मा बसवेश्वर जेव्हा 8 वर्षाचे झाले तेव्हा त्यांच्या उपनयन संस्काराबद्दल जेव्हा घरात चर्चा होऊ लागली तेव्हा त्या उपनयन संस्काराला महात्मा बसवेश्वरांनी नकार दिला, स्पष्ट नकार दिला. ते म्हणाले की माझ्यापेक्षा माझी बहीण मोठी आहे, तिचा हा संस्कार का झाला नाही? ती स्त्री आहे म्हणून आणि स्त्री हीन असते म्हणून, स्त्री शूद्र असते म्हणून, असे सगळे प्रश्न त्यांनी उपस्थित असलेल्या तेथील पंडितांना विचारले. पण कोणीही त्यांच्या प्रश्नांचं समाधानकारक उत्तर देऊ शकलं नाही. सगळ्यांनी त्यांच्या परीने सर्वांनी त्यांची समजूत काढण्याचा पुरेपूर प्रयत्न केला. पण महात्मा बसवेश्वर आपल्या निर्णयावर ठाम होते
त्यांचं म्हणणं हेच होतं की मी ज्या आईच्या पोटी जन्म घेतला ती आई जर शूद्र असेल, ती स्त्री जर शूद्र असेल, तर मी पण शूद्र असायला पाहिजे. आणि मग सगळ्याच शूद्रांचा हा उपनयन संस्कार होता कामा नये. त्यांनी त्या उपनयन संस्काराला प्रखर विरोध केला. त्यामुळे बागेवाडीमध्ये थोडंसं तणावपूर्ण वातावरण झालं होतं. त्यांच्या घरावर बहिष्कार टाकण्याची धमकी इतर पंडितांकडून त्यांना मिळत होती. मादरस मादलांबिका खूप काळजीमध्ये होत्या. ह्या सगळ्या विरोधापासून, ह्या सगळ्या रोषापासून धाकट्या भावाला वाचवण्यासाठी नागम्मानी एक युक्ती शोधून काढली. नागम्माचे पती शिवदेव ज्या गुरुगृही राहून शिक्षण घेतलं होतं, त्यांनी कुडल संगम येथे ईशान्य गुरूंच्या आश्रमामध्ये राहून शिक्षण घेण्याची कल्पना त्यांनी आपल्या वडिलांसमोर ठेवली. आई वडिलांना सुद्धा ती फार आवडली, कारण ईशान्य गुरूंचं आश्रम कुडल संगमचं ते अत्यंत प्रसिद्ध असं शिक्षण स्थळ, नावाजलेलं शिक्षण स्थळ होतं त्या काळातलं. त्या ठिकाणी महात्मा बसवेश्वरांनी शिक्षण घ्यावं ही कल्पना सगळ्यांनाच सर्वतोपरी पसंत पडली. मग एकट्या भावाला तिथे कसं पाठवायचं, इतक्या लहान 8 वर्षाच्या मुलाला तिथे कसं पाठवायचं? तर नागम्मा आणि शिवदेव यांनी सुद्धा महात्मा बसवेश्वरांसोबत कुडल संगमला जाण्याचा निश्चय केला. त्यामुळे दोघेही खुश. महात्मा बसवेश्वरांना आपल्या बहिणीचा सहवास लाभणार होता आणि नागम्माला सुद्धा भावासोबत राहण्याची संधी मिळत होती. शिवाय कुडल संगम सारख्या एका प्रसिद्ध शिक्षण क्षेत्राशी त्या संबंधित होणार होत्या. त्यांना तिथे जाण्याची संधी, राहण्याची संधी मिळत होती. त्यामुळे सगळेच खूप आनंदात होते. आणि अशा प्रकारे नागम्मा, शिवदेव आणि महात्मा बसवेश्वर हे कुडल संगमला रवाना झाले. तिथे सुद्धा त्यांनी स्वतःच्या कार्याने, स्वतःच्या विचारशैलीने एक प्रगल्भ वातावरण तयार केलं. त्यांचा नम्र स्वभाव, आध्यात्मिक वृत्ती, सेवाभाव, नम्रता, प्रेम, दयाळूपणा ह्या सगळ्या स्वभावामुळे त्यांनी गुरुकुलामध्ये सगळ्यांची मनं जिंकून घेतली. अशा प्रकारे हळूहळू ह्या नागम्माची अक्का नागंबिका झाली. संपूर्ण आश्रमाचा कारभार सांभाळत असताना सुद्धा ती स्वतःच्या भावाला सुद्धा सांभाळत होती, त्याच्याही अध्ययनाकडे लक्ष देत होती आणि स्वतःही अध्ययन करत होती. तिचं विद्यार्जन सतत सुरू होतं, कारण अध्ययनाची तिला लहानपणापासून आवड होती. स्त्री शिक्षणाला त्या काळात जरी विरोध होता तरी पण तिने लहानपणापासून संस्कृतचे धडे गिरवले होते. आणि कुडल संगमला आल्यानंतर तिला सर्वांगीण शिक्षण घेण्याची उत्तम संधी प्राप्त झाली होती. अशा प्रकारे कुडल संगम येथे महात्मा बसवेश्वर आणि अक्का नागम्मा ह्या दोघांचंही अध्ययन कार्य अविरत सुरू झालं. त्या काळामध्ये स्त्रियांना, मुलींना शिक्षणाचा हक्क नव्हता. मुलींवर कुठलेही संस्कार केले जात नव्हते. त्यांना हीन दर्जाची वागणूक दिल्या जात होती. पण अक्का नागम्माची शिक्षणाची जी तीव्र इच्छा होती ती ईशान्य गुरूंनी बरोबर ओळखली होती आणि त्यांना कुठेतरी लक्षात आलं होतं, त्यांच्या दूरदृष्टीने हे ओळखलं होतं की अक्का नागम्मा ही सर्वसामान्य स्त्री नाहीये, तर तिच्या हातून भविष्यामध्ये शैक्षणिक क्षेत्रामध्ये खूप मोठं कार्य होणार आहे. आणि त्यांनी जो विचार केला होता तो अगदी तंतोतंत खरा ठरला. त्यामुळे ईशान्य गुरूंनी त्या नागम्माला कुडल संगम येथे वेद, उपनिषद इत्यादी बऱ्याच गोष्टींचं शिक्षण दिलं होतं. पुढे जाऊन खरोखरच अक्का नागम्माने समाजातील कमकुवत स्त्रिया, दुर्बल स्त्रिया, विधवा, वेश्या व्यवसाय करणाऱ्या किंवा ज्यांच्यावर विविध प्रकारे अन्याय झालेले आहेत, बालविवाहाला बळी पडलेल्या मुली, अशांना त्या समजूत काढून त्यांचं प्रबोधन करून त्या अनुभव मंटपात आणू लागल्या. त्यांना तिथे शिक्षणाचं महत्त्व पटवून दिलं गेलं. त्यांना
लिंगायत संस्कृतीचं महत्त्व पटवून दिलं जात होतं. त्यांच्यात फक्त आत्मविश्वासच निर्माण केला जात नव्हता, तर त्यांना त्यांच्या पायावर उभं राहण्यासाठी त्यांच्या मनाची तयारी केली जात होती. नुसतं शिक्षणाचेच धडे न देता विविध कलांमध्ये सुद्धा त्यांनी स्त्रियांना पारंगत केलं होतं, जेणेकरून त्या वेगवेगळे व्यवसाय करून स्वतःच्या पायावर खंबीरपणे उभ्या राहू शकतील. असं म्हणायला हरकत नाही की 12व्या शतकामध्ये ज्यावेळी स्त्रियांना श्वास घेण्याचा सुद्धा हक्क नव्हता, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही, पण त्या काळामध्ये स्त्रियांना शिक्षणाचं महत्त्व पटवून देऊन, त्यांना शिक्षित करून, त्यांना स्वावलंबी करून, त्यांना स्वतःच्या पायावर उभं करून अक्का नागम्माने 12व्या शतकामध्ये बसव युगामध्ये स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली होती. स्त्री शिक्षणाची प्रणेता जर आपण नागम्माना म्हटलं तर ते जास्त उपयुक्त होईल. इतर महिलांना शिक्षित करता करता नागम्माने सुद्धा अनेक वचनांची रचना केलेली आहे. काही लेखकांच्या मते त्यांनी लाखो वचन लिहिलेली आहेत, पण आत्ताच्या घडीला त्यांची फक्त 14 ते 15 वचनच उपलब्ध आहेत. कदाचित असं होऊ शकतं की अनुभव मंटपाला ज्यावेळी आग लावण्यात आली, कल्याण क्रांती झाली, त्यावेळी बरंचसं वचन साहित्य जळून नष्ट झालं होतं, तर कदाचित त्या आगीमध्ये सुद्धा त्यांचं वचन साहित्य नष्ट झालेलं असावं, म्हणूनच आत्ताच्या घडीला त्यांच्या फक्त 14 ते 15 वचनांचाच उल्लेख दिसून येतो. शिवलिंगोपासना ही प्राचीन काळापासून प्रचलित चालत आलेली आहे, असं अनेक संशोधकांनी सिद्ध केलेलं आहे. पण इष्टलिंगोपासनेची कल्पना जी आहे ती महात्मा बसवेश्वरांनी निर्माण केलेली आहे. महात्मा बसवेश्वर हे इष्टलिंग उपासनेचे जनक आहेत, असं कित्येक लेखकांच्या लिखाणामधून आपल्याला दिसून येतं, सिद्ध झालेलं आहे. आणि ज्यावेळी इष्टलिंगोपासनेची ही कल्पना प्रत्यक्षात अंमलात आणल्या गेली, त्यावेळी अक्का नागम्मा ही महात्मा बसवेश्वरांकडून लिंग दीक्षा घेणारी पहिली लिंगधारी ठरली. महात्मा बसवेश्वर यांच्याकडून लिंग दीक्षा घेणारी पहिली लिंगधारी होण्याचा मान जो आहे तो त्यांच्याच थोरल्या बहिणीला म्हणजे अक्का नागम्मा यांना प्राप्त झालेला आहे. ती नम्र होती, सर्वांना ती आदर द्यायची, सेवाभावी वृत्ती होती तिची. तिथली सगळी जबाबदारी तिने आपल्या खांद्यावर पेलून धरली होती. इवन आश्रमातील महायोगी ईशान्य गुरु जे आहेत त्यांनी सुद्धा मोठमोठ्या जबाबदाऱ्या तिच्यावर सोपवल्या होत्या. त्या जबाबदाऱ्या पूर्ण करत ती अध्ययनाचं कार्य सुद्धा करत होती. आपल्या लहानग्या भावाला सुद्धा सांभाळत होती, त्याचंही अध्ययन बघत होती. असं बहुआयामी व्यक्तिमत्व होतं नागम्माचं. हळूहळू बसवण्णा मोठे होत गेले, त्यांचं वय लग्नाचं झालं. त्यांचे मामा बलदेव जे राजा बिज्जळाच्या दरबारामध्ये मोठ्या पदावर कार्यरत होते, ते अधूनमधून कुडल संगमला आपल्या भाच्याला, भाचीला, जावयांना भेटायला येत असत. त्यावेळी ते महात्मा बसवण्णांना बघून खूप आनंदित होत असत. त्यांचं व्यक्तिमत्व, त्यांची प्रगल्भता, त्यांचे विचार, त्यांनी घेतलेलं शिक्षण, सर्वांगीण शिक्षण बघून बलदेव नेहमी प्रभावित होत असत आणि त्यांना आपल्या मुलीसाठी महात्मा बसवण्णा हे सुयोग्य वर वाटत होते. आणि तो प्रस्ताव सुद्धा त्यांनी नागम्मा, शिवदेव आणि ईशान्य गुरूंच्या समोर ठेवला. त्या तिघांनाही तो प्रस्ताव फार आवडला. पण महात्मा बसवण्णा मात्र लग्नासाठी नकार देत होते, कारण त्यांना कुठल्याही जबाबदारीमध्ये अडकायचं नव्हतं. त्यांचं म्हणणं असं होतं की जे सामाजिक कार्य मी हाती घेतलं आहे ते सामाजिक कार्य मी लग्न झाल्यानंतर त्या तन्मयतेने, त्या जबाबदारीने पूर्ण करू शकणार नाही, म्हणून मला लग्नासारख्या बेडीमध्ये अडकायचं नाही. अशा वेळी सुद्धा नागम्माने त्यांची फार समजूतदारपणे समजूत काढली. नागम्मा म्हणाल्या की संसार हा शिवाचा प्रसाद आहे आणि शिवाचा प्रसाद कोणीही नाकारू नये, तू सुद्धा नाकारू नकोस. सांसारिक जबाबदारी पार पाडून सांसारिक माणसाला तू त्याचा उद्धार कर.
अशा प्रकारे सगळ्यांनी समजूत काढल्यानंतर महात्मा बसवण्णा हे लग्नासाठी तयार झाले. यावरून आपल्याला असं दिसून येतं की अक्का नागम्मा ह्या फक्त महात्मा बसवेश्वरांच्या प्रेरक शक्तीच नव्हत्या, तर त्या त्यांच्या पूरक शक्ती सुद्धा होत्या. बलदेव मामांनी सुद्धा त्यांना कल्याणला बोलवलं आणि मोठ्या राजेशाही थाटामध्ये धूमधडाक्यात आपल्या मुलीचं गंगांबिकाचं लग्न महात्मा बसवेश्वरांसोबत लावून दिलं. बसवण्णांसोबत नागम्मा आणि शिवदेव सुद्धा कल्याणला आले, कारण तिने तो वसाच घेतला होता की महात्मा बसवण्णांना कधीही एकटं सोडायचं नाही. त्यांच्या प्रत्येक कार्यामध्ये त्यांनी ते चालत असलेल्या प्रत्येक मार्गावर त्यांच्यासोबत राहायचं. अशा प्रकारे कल्याणमध्ये महात्मा बसवण्णांचा नवीन अध्याय सुरू झाला, ज्यामध्ये त्यांना नागम्माचं फार मोलाचं मार्गदर्शन मिळालं. 1141 मध्ये नागम्मा आणि शिवदेव यांना पुत्ररत्न प्राप्त झालं आणि त्यांचं नाव होतं चेन्नबसवण्णा, चन्नबसवेश्वर. त्यांना षटस्थल चक्रवर्ती, चिन्मय ज्ञानी अशा नावाने सुद्धा संबोधलं जातं. ते होतेच अत्यंत विद्वान, कारण त्यांना महात्मा बसवेश्वरांचं मार्गदर्शन लाभलं होतं, तसंच आई नागम्माचं सुद्धा मार्गदर्शन लाभलं होतं. अशा प्रकारे हळूहळू कल्याणमध्ये एका नवीन अध्यायाला सुरुवात झाली. हळूहळू समाजातील प्रत्येक स्तरापर्यंत नागम्मा आणि बसवेश्वर महाराज पोहोचत होते, त्यांचे विचार पोहोचत होते. नागम्मा तर गावोगावी जाऊन, प्रत्येक घरोघरी जाऊन तिथल्या बायकांना लिंगायत संस्कृतीचं महत्त्व पटवून देत होत्या, लिंग धारणेचं महत्त्व पटवून देत होत्या. गावोगावी हिंडून घरोघरी जाऊन त्यांनी प्रबोधन केलं होतं. त्या स्वतः जाऊन स्त्रियांना अनुभव मंटपामध्ये घेऊन येत असत, तिथे त्यांना शिकवत असत, तिथे त्यांना वेगवेगळ्या कलेमध्ये निपुण करून देत असत. त्यांच्यामध्ये आत्मविश्वास निर्माण केला. त्यांना वेगवेगळ्या व्यवसायासाठी त्यांची तयारी करून घेतली. त्या समस्त शरण शरणींच्या अक्का नागम्मा झाल्या होत्या. लोक त्यांना माते समान मानत होते. त्यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण अनुभव मंटपाचा कारभार चालत होता. अनुभव मंटपामध्ये असंख्य लाखोच्या संख्येने देश विदेशातून शरण शरणी येत असत. त्या सगळ्यांची राहण्याची, त्यांची खाण्याची, वचन साहित्य रचना करून घ्यायची, वचन साहित्य सांभाळून ठेवण्याची ही सगळी जबाबदारी नागम्मा स्वतः पेलत होत्या, इतर शरण शरणींच्या सहाय्याने. कल्याण क्रांतीची ठिणगी ज्या घटनेमध्ये पडली ती म्हणजे मधुबारस आणि हरळय्या या दोघांनी जेव्हा आपल्या मुलांची लग्न लावून देण्याचा निर्णय घेतला. मधुबारस हा ब्राह्मण होता, तर हरळय्या हा जातीने चांभार होता. आणि त्या काळात 12व्या शतकामध्ये हा एक आंतरजातीय विवाह होता, जो कदापि कोणालाही मान्य नव्हता. पण तो लिंगधारी जे होते त्यांच्या मते तो आंतरजातीय विवाह नव्हता, कारण एकदा तुम्ही लिंग दीक्षा घेतली की तुम्ही लिंगायत झालात. तुम्ही कुठल्याही जाती धर्माचे नाही आहात, तुम्ही फक्त लिंगायत आहात. तर ज्यावेळी त्या दोघांनी आपल्या मुलांचं लग्न लावून दिलं आणि ती गोष्ट राजा बिज्जळापर्यंत पोहोचली, त्याच्या दरबारातील जे विघ्नसंतोषी लोक होते, जे काही होते पंडित आणि त्याच्या दरबारातले जे काही अधिकारी होते, त्यांनी राजा बिज्जळाचे कान भरले. महात्मा बसवेश्वरांना त्यांनी कल्याण सोडून जायला सांगितलं. महात्मा बसवेश्वर सुद्धा दुःखी होऊन कल्याण सोडून गेले. पण जाण्यापूर्वी त्यांनी अनुभव मंटपाची संपूर्ण जबाबदारी नागम्मावर टाकली होती, संपूर्ण जबाबदारी चेन्नबसवण्णांवर टाकली होती. कारण बाहेरून येणारे जे शरण शरणी होते त्यांना ही घटना माहीत नव्हती. ते फक्त महात्मा बसवेश्वरांची प्रसिद्धी ऐकून, त्यांचे विचार ऐकून तिथपर्यंत येत होते. म्हणून त्यांच्या व्यवस्थेमध्ये कुठेही कमतरता पडू नये म्हणून त्यांनी सगळी जबाबदारी नागम्मावर टाकून ते कल्याण सोडून परत कुडल संगमला गेले होते. त्याही विपरीत परिस्थितीमध्ये नागम्माने अतिशय उत्कृष्ट पद्धतीने तो सगळा कारभार सांभाळला.
मधुबारस आणि हरळय्या यांना येळेहुट्टीची शिक्षा दिलेली आहे आणि संपूर्ण अनुभव मंडप तसंच वचन साहित्य नष्ट करण्याचा आदेश दिलेला आहे. त्यावेळी मात्र त्यांनी ते सगळं वचन साहित्य तिथून सुरक्षित ठिकाणी नेण्याचा निश्चय केला आणि नागम्माच्या नेतृत्वाखाली अनेक शिवशरणींनी ते वचन साहित्य तिथून सुरक्षित बाहेर काढलं. अनुभव मंडपाला आग लावण्यात आली. त्यात काही वचन साहित्य नष्ट झालं असं म्हणतात, पण बऱ्याच प्रमाणात वचन साहित्य तिथून सुरक्षित बाहेर काढण्यात आलं आणि वेगवेगळ्या 2 मार्गांनी ते 2 समूहासोबत पाठवण्यात आलं. त्यापैकी एका गटाचं नेतृत्व अर्थातच नागम्मा करत होत्या, शिवदेव होते आणि चन्न बसवण्णा सुद्धा होते. प्रतिकूल परिस्थितीमध्ये, प्रतिकूल वातावरणामध्ये बिज्जळ राजाच्या सैन्यासोबत युद्ध करत हातात शस्त्र घेऊन पुढे पुढे ते वचन साहित्य घेऊन तो सगळा लवाजमा जात होता. मध्ये रस्त्यामध्ये वाटेमध्ये त्यांना अनेक ठिकाणी लोकांचं सहकार्य सुद्धा मिळालं. त्यांच्या जेवणाची, त्यांच्या राहण्याची व्यवस्था करण्यात आली. कित्तूर, बेल्लूर, धारवाड, सत्तूर, अमरगोल अशा विविध भागातून इत्यादी मार्गाने ते पुढे पुढे सह्याद्रीकडे जात राहिले. पाऊस, थंडी, वारा, दाट जंगल अशा परिस्थितीमध्ये हे शरणी ते सगळं वचन साहित्य घेऊन जात होते नागम्माच्या नेतृत्वाखाली. वाटेत लागणाऱ्या प्रत्येक गावामध्ये त्यांना मदत मिळत होती, सैन्यबळ मिळत होतं, लोकांचं सहकार्यही मिळत होतं. त्या ठिकाणी ज्या ठिकाणी ते जात होते त्या ठिकाणी ते लिंगायत संस्कृतीबद्दल सांगत होते. लिंग दीक्षेचं महत्त्व पटवून देत होते लोकांना आणि लोकांना ते पटत होतं. लोक त्यांच्या विचारांशी समरस होत गेले. लोकांनी लिंग दीक्षा घेतली. गोव्याच्या कदंब राजाश्रय देखील त्यांना मिळाला. तिथल्या विक्रमादित्यांनी त्यांना मोठं पटांगण उपलब्ध करून दिलं. एक मोठा पटांगण त्यांच्यासाठी तयार करून तिथे येणाऱ्या शरणींची राहण्याची व्यवस्था, त्यांच्या जेवणाची व्यवस्था, वचन रचनांची व्यवस्था, ही सगळी व्यवस्था त्या राजांनी त्या ठिकाणी करून देण्यात आली. इतकंच नव्हे तर जवळ वाहत असलेल्या नदीचं पाणी फिरवून तिथे पाण्याची व्यवस्था देखील करण्यात आली. अशा प्रकारे अनेक राजांनी त्यांना सर्वतोपरी सहाय्य केलेलं आहे. असं म्हटलं तर वावगं होणार नाही की अक्का नागम्मा यांनी कल्याणमधला कल्याण क्रांतीचा झेंडा सह्याद्रीच्या मध्यभागी आणून फडकवला होता. त्या ठिकाणी सुद्धा त्या तितक्याच उत्साहाने, तितक्याच जबाबदारीने, तितक्याच प्रेमाने, तितक्याच आवडीने अन्नदासोह आणि ज्ञानदासोहचं कार्य करत होत्या. ज्या उत्साहाने, ज्या जबाबदारीने, ज्या प्रेमाने त्या कल्याणमध्ये करत होत्या. आता त्या संपूर्ण मानवजातीची अक्का झाली होती. ती सर्व शरणींची ती माता झाली होती. या मधल्या काळामध्ये त्यांच्यावर दुःखाचा डोंगर सुद्धा कोसळत होता. आधी बसवण्णांना लिंगैक्य प्राप्त झाले. त्यानंतर गंगांबिका, नीलांबिका, त्यांचे नागम्माचा पुत्र चेन्नबसवण्णा हेही लिंगैक्य झाले. पती शिवदेव सुद्धा लिंगैक्य झाले. अनेक शरणी धारातीर्थी पडले त्या युद्धामध्ये. अनेकांना स्वतःच्या जीवाचं बलिदान द्यावं लागलं. त्यामुळे त्या खूप व्यथित झाल्या होत्या. त्या खूप दुःखी कष्टी झाल्या होत्या, थकल्या होत्या, पण त्या हारल्या नव्हत्या, त्या खचल्या नव्हत्या. भावनेपेक्षा तिने नेहमी कर्तव्याला श्रेष्ठ मानलं. वेळ प्रसंगी तिने धर्मरक्षणार्थ, संस्कृती रक्षणार्थ शस्त्र हाती घेतलं. स्वतःच्या जीवाची पर्वा न करता साहित्याचं रक्षण केलं. कारण
नागम्माला माहिती होतं की हे वचन साहित्य जर आत्ता सुरक्षित राहिलं तरच ते पुढच्या पिढीपर्यंत पोहोचेल, तरच महात्मा बसवण्णांचे विचार, बसव तत्व, लिंगायत संस्कृती ही पुढच्या संस्कृतीपर्यंत पोहोचेल. ज्यावेळी हे वचन साहित्य सगळं उळवीच्या जंगलामध्ये सुरक्षित ठिकाणी पोहोचवल्या गेलं, त्यानंतर चेन्नबसवण्णा यांनी निश्चिंती व्यक्त केली की चला आता सगळं शांत झालंय. त्यावेळी नागम्मा आपल्या पुत्राला म्हणाली की फक्त तत्वप्रधान ज्ञान जोपासण्यात काहीही अर्थ नाहीये. लिंगायत समाजाच्या रक्षणासाठी, लिंगायत संस्कृतीच्या प्रसारासाठी आपल्याला सतत कार्यरत राहावं लागेल. वचन साहित्य रक्षण करून काहीच होणार नाहीये. ते वचन साहित्य पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवणं गरजेचं आहे. धर्मरक्षणार्थ वेळ प्रसंगी हातात शस्त्र घेणारी नागम्मा, बसव तत्व प्रचारासाठी आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यापर्यंत लढणारी नागम्मा, कल्याणच्या अनुभव मंटपातली अन्नपूर्णेश्वरी, कल्याणला वचन साहित्य लिहिणारी, वचनांची रचना करणारी बागेश्वरी, पती शिवदेवांची साध्वी शिरोमणी, पुत्रप्राप्तीनंतर पती पत्नीच्या दैहिक भावनेपासून अलिप्त राहणारी वैरागिणी. अशा नागम्माची एकच शेवटची इच्छा होती आणि ती म्हणजे तिच्या बालपणी किंवा तिच्या तरुणपणी ज्या सिद्धयोगी रेवण सिद्धेश्वरांकडून ती शिक्षा घेत होती, ज्या महायोगीकडून ती मार्गदर्शन घेत होती, त्यांच्याकडून आपल्या प्रश्नाची उत्तरं मिळवत होती, त्यांचे पुत्र घनलिंग रुद्रमुनी यांच्याच हस्ते आपल्याला समाधी प्राप्त व्हावी, हीच तिची शेवटची इच्छा होती. आणि सुदैवाने ती तिची शेवटची इच्छा पूर्ण सुद्धा झाली. तुंगभद्रा नदीच्या काठी वयाच्या 80व्या वर्षी ही क्रांती गंगोत्री, महाशिवयोगिनी, महाशरणी अक्का नागम्मा ही लिंगैक्य झाली. अशा या महाशिवयोगिनीला मी शतशः नमन करते. आणि तिने दिलेला संदेश, तिने दिलेला विचार, तिने दिलेला वारसा, लिंगायत संस्कृती पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचा तिने दिलेला वारसा आपण असा अविरत चालू ठेवायचा आहे. तर उद्या भेटूया अजून एका महाशरणीच्या इतिहासासोबत. शरणू शरणार्थी.